शेतकऱ्यांचे गुन्हेगार कोण? शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला कापूस एकाधिकार योजनेच्या आडून चोरटा कुणी ठरवला होता? शेतकऱ्यांनी कष्टाने घेतलेला ऊस पसंतीच्या कारखान्याला विकण्याची मनाई कोणी केली होती? शेतकऱ्यांच्या नावाने खोटा कळवळा दाखवणाऱ्यांनो, बाबू ये पब्लिक है, ये सब जानती है. सांगा, शेतकऱ्यांचे खरे दोषी कोण? शेतकरी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयानंतरही शिल्लक आहेत काही मूलभूत रोखठोक सवाल. विरोधी पक्षातील नेते, त्यांचे भाऊ, नातलग, कर्मचारी इत्यादी या शेतकरी संपाचे नेते कसे झाले? बळीराजाच्या नावावर दगडफेक, जाळपोळ कोणी केली? लूटपाटीचा माल ज्यांच्या घरी सापडला ते सारे विशिष्ट पक्षाचे लोक कसे? एसी बसची संघर्ष यात्रा फसली म्हणून काय हा नवा डाव? जातीपातींना भडकवण्याचे प्रयोग सुद्धा फसले म्हणून हे नवे राजकारण कुणी केले? हे पाप कुणाचे? 50 वर्षे सत्तेत होते तरीही सोडवले नाही शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न. हे पाप त्यांचेच. शेतकऱ्यांच्या समस्यांवर 4 समित्या नेमल्या पण त्यांच्या अहवालावर कारवाईच केली नाही. हे पाप त्यांचेच. शेतीमालाचा भाव देशात सर्वत्र सारखाच असतो पण महाराष्ट्राला परवडत नाही. याचे कारण इथे उत्पादकताच नाही. आता तुम्ही सांगा, हे पाप कुणाचे? ज्यांनी 50 वर्ष उत्पादकता वाढीसाठी कामच केले नाहीत. ना धड वीज, ना पंप, ना विहिरी काही दिले नाही. हे पाप त्यांचेच. ज्यांनी महाराष्ट्राची 80-90% जमीन कोरडीच ठेवली. हजारो कोटी रुपये खर्चूनही धरणे अपूर्ण ठेवली. देशातला सर्वात मोठा सिंचन घोटाळा केला. हे पाप त्यांचेच. ज्यांनी मोठे घोटाळे करून बँकाच संपवून टाकल्या तेच आज पुन्हा स्वार्थासाठी घेतायत शेतकऱ्यांचे नाव. हे पाप त्यांचे. जे 50 वर्ष सत्तेत होते तरीही 60% शेतकऱ्यांना बँका सोसायट्यांकडून कर्जच मिळाले नाही. ज्यांनी 60% शेतकऱ्यांना कायम सावकारांच्या दारात ढकलले. शेतकऱ्यांचे असली गुन्हेगार तेच आहेत. हे पाप त्यांचे. ज्यांनी दुधाची कमी किंमत देऊन मोठ्या दरात विक्री केली. शेतकऱ्यांचे गुन्हेगार तेच आहेत. मात्र 3 वर्षात परिस्थिती बदलते आहे. कारण आता महाराष्ट्रात आहे शेतकऱ्यांचे राज्य. आता दूध उत्पादकांना जादा दर मिळतो आहे. आज महाराष्ट्रात दुष्काळ मुक्ती साकारते आहे. 11,000 गावं दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर आहेत. ते देखील धरणांपेक्षा कमी वेळेत आणि कमी खर्चात. जिथे मार्च महिन्यात 300 टँकर्स लागतात तिथे यावर्षी लागलेत 5 पेक्षा कमी टँकर्स. म्हणजेच भर उन्हाळ्यात टँकर्सच्या संख्येत तब्बल 80% घट झाली. 2016च्या मे महिन्यापेक्षा 2017च्या मे महिन्यात लागले 80% कमी टँकर्स. गेली 3 वर्ष मुख्यमंत्री स्वतः गावोगावी उन्हातान्हात फिरून जलयुगची पाहणी करतायत. ती कशासाठी? वर्षात 2-3 पिके घेता आली तर उत्पादकता वाढेल, शेती परवडेल म्हणून. गेली 50 वर्ष शेतकरी दलालांच्या तावडीतच ठेवला होता. त्याला बाजार समितीतच माल विकावा लागे. आता शेतकऱ्यांना देशात कुठेही माल विक्रीचे स्वातंत्र्य मोदी सरकारनं दिलं आहे. शेतकऱ्यांना सरकारी जागेत मंडी दिली ती फडणवीस सरकारनं. शेती कर्ज नाकारले तर FIR करू अशी बँकांना तंबी देणारे हेच सरकार होय. हमी भावापेक्षा कमी भाव दिल्यास तुरुंगवास हा नवा कायदा हेच सरकार आणते आहे. दलालांचे महत्व संपवणारे ते हेच सरकार होय. शेतकऱ्यांसाठी झटणारे हेच सरकार होय. राजकारण नव्हे, अस्सल मूलभूत कामे करणारे हेच सरकार होय. शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा दाखवणाऱ्यांनो, तुम्ही ही कामं का केली नव्हती? कोणी अडवलं होतं? केली असती तर शेतकऱ्यांचे जीव वाचले असते. शेतकऱ्यांचे तुम्हीच गुन्हेगार आहात, विसरू नका.